त्यानंतर आता दुर्मिळ आणि प्राणघातक ब्रेन इटिंग अमिबा या संसर्गानं सध्या चिंता वाढवली आहे। केरळमधील पायोलीमधल्या एका मुलाला मेंदू खाणाऱ्या अमिबाची लागण झाली आणि यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नेमका हा आजार काय हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। पॅम हा आजार निग्लेरिया फाउलेरी या नावाच्या अमिबामुळे होतो। यालाच मेंदू खाणारा अमिबा असंही म्हणतात। या अमिबाला प्रायमरी अमिबिक मेनिंगो एन्सेफेलायटिस असं म्हटलं जातं। हा अमिबा जगभरात कुठेही तलाव, नद्या, जलतरण तलाव, त्याचबरोबर गरम पाण्याचे झरे यासारख्या गोड्या पाण्यात तसंच मातीमध्ये सुद्धा आढळतो। तो शरीरात फक्त नाकावाटे प्रवेश करून मेंदूपर्यंत थेट पोहोचतो। मेंदू खाणारा याच अमिबाच्या संसर्गाची लक्षणं सुद्धा जाणून घेऊया। हा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या अशी सामान्य लक्षणं दिसू शकतात। तसंच मान ताठ होणं, फीट येणं, गोंधळ उडणं, भास होणं यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। अगदी गंभीर प्रकरणांमध्ये संक्रमित व्यक्ती ही कोमात जाऊ शकते आणि तिचा थेट मृत्यू देखील होऊ शकतो। विशेष म्हणजे खराब नद्यांमध्ये अथवा जलतरण तलावाची अवस्था आणि देखभाल खराब असेल तर तिथे अशा प्रकारचा अमिबा हा आढळू शकतो। त्यामुळे लहान मुलांना अशा ठिकाणी पोहण्यासाठी पाठवत असताना योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि ही धोक्याची घंटा समजून जलस्रोतांची देखभाल आणि स्वच्छता ठेवणं सुद्धा काळाची गरज आहे। याबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे जरूर कळवा।